सुरुवातीला बातमी संप मागे घेतलाय त्या संदर्भातली आहे, कारण अमरावतीत माल वाहतूकदारांनी आपला संप मागे घेतलेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून हा संप सुरू होता। याचा फटका अर्थातच नागरिकांना बसलेला आहे, विद्यार्थ्यांना बसला आहे। जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल पंप हे रात्रीपासून बंद आहेत। पेट्रोल पंपावर इंधनच उपलब्ध नाहीये असे फलक झळकतात। जिल्ह्यात केवळ 10 पेट्रोल पंप सध्या सुरू आहेत। याच विषयी अधिक माहिती घेऊया, थेट जाऊया अमरावतीला आपले प्रतिनिधी सूरज दहाट यांच्याकडे। सूरज, माल वाहतूकदारांनी संप तर मागे घेतलेला आहे, पण इंधन पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने काही काळ लागण्याची शक्यता वर्तवली जाते। लागवी आपण जर पाहिलं तर काल दुपारी सायंकाळी 5 वाजतापासून अमरावती शहरासह जिल्ह्यातील संपूर्ण पेट्रोल पंप बंद आहे। पण जर पाहिलं तर संप जरी मागे घेतला असला तरी मात्र रात्रीपासूनच जे आहे अनेक जे पेट्रोल पंपावर जे पेट्रोल डिझेल पूर्णपणे संपलेलं आहे। त्यामुळे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांचे पुन्हा एकदा हाल होत आहे। मी सध्या उभा आहे अमरावती शहरातील पोलीस कल्याण पेट्रोल पंपाजवळील। या पूर्ण हे संपूर्ण दृश्य आहे। तर या ठिकाणी पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्याचं या ठिकाणी फलक या ठिकाणी लागलेला आहे। पण जर पाहिलं तर रात्रीपासून पेट्रोल डिझेल उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे मोठी हाल होत आहे। स्कूल व्हॅन सुद्धा बंद आहे। तसेच जर पाहिलं तर इतर जे माल वाहतूकदारांना सुद्धा छोट्या मोठ्या ग्रामीण भागातून जे शहराकडे येणारे लोक आहेत त्यांना सुद्धा एक मोठा फटका बसत आहे। साधारणतः 11 वाजता नंतर जे आहे संपूर्ण पेट्रोल पंप सुरळीत होणार असल्याची जी माहिती आहे पेट्रोल असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याला दिली आहे। मात्र एकूणच जर बघितलं तर पेट्रोल संप जरी मागे घेतला असला तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक जर पेट्रोल पंप जर पाहिलं तर अमरावती जिल्ह्यातील 10 असे पेट्रोल पंप आहे तेच सुरू आहे आणि त्या पेट्रोल पंपावर तुफान अशी गर्दी या ठिकाणी बघायला मिळते। जर पाहिलं तर पुन्हा एकदा सकाळचा वेळ आहे। अनेक लोकांना जे आहे जे कुणाला नोकरीवर जाण्याची वेळ असते, कुणाला आपल्या कामावर जाण्याची वेळ असते, त्यामुळे त्या लोकांना जे आहे ते पेट्रोल भरण्यासाठी ते पेट्रोल पंपावर जातात आहे। मात्र त्यांना खाली पावले जे आहे कोणाला जर पाहिलं तर मोठी रांगा लावायला ही परिस्थिती कधीपर्यंत सुरळीत होईल, काय अंदाज वर्तवला जातोय? लागवी जर पाहिलं तर सध्या जर पाहिलं तर अनेक जे पेट्रोल पंपाजवळ चालक मालकाजवळ स्वतःचे टँकर आहे, मात्र ते रात्री उशिरा संप मागे घेतले असल्यामुळे जर पाहिलं तर आज सकाळपासून जे आहे संपूर्ण जे टँकर आहे जे आता पेट्रोल टँकवर म्हणजे ते अमरावती विभागात जर पाहिलं तर अकोला विभागामध्ये तो टँक आहे त्या ठिकाणी सकाळच्या वेळेस गेले, मात्र त्यांना अमरावती शहरामध्ये जर पोहोचायला जर पाहिलं तर त्यांना 11 नंतर ते पोहोचणार। त्यामुळे 11 नंतर जर पाहिलं तर अमरावती शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील जे पेट्रोल पंप जे आहे ते सुरू होणार असल्याची माहिती जी आहे आपल्याला मिळते आहे। लागवी सूरज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।